हॅलो. हॅलो ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बापरे, कोणात पण नसं वाटलं असतं फोन. घरात आले आता मी मुलांना सोडून क्लासला. अच्छा अच्छा. हा हो का? मग आहे की नाही वेळ तुम्हाला आता? आहे भरपूर वेळ आहे. हा हा मॅडम मला तेच अनुभव शेअर करायसाठी हा हा. फोन केला होता. कधीपासून आहात आणि ताई सेवेत? मी तशी 12 सालापासून आहे. बापरे बापरे बापरे. हो हो हो. का? स्वामींचे खूप खूप आभार आहेत सगळ्या गोष्टीमध्ये. मला खूप बोलायला पण येत नाहीये. नाही. आणि तुमचा फोन तुम्ही ऐकून राहायला कुठे? कुठून मी बोलताय? पुण्यामध्ये हे राहिला. अच्छा अच्छा अच्छा. तुम्हाला आणि आधी धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. काय तुमचे अनुभव आला अनुभव ताई? मी तेव्हापासून ऐकते खूप, म्हणजे 12, 13, 14ला मी हा. माझ्या ते मुलासाठी, नातवासाठी मी पारायण केलं होतं. बापरे, असंच नातू आहे तुम्हाला? आहेत की 2 नातू, अरे मग वा. ते त्यांनाच आता क्लासला सोडून आले. हो का? हा 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 तर हा. त्याच्यासाठी मी असे शेजारी आपले बोलले, खूप औषधं वगैरे केली सुनबाईंना, पण ते अच्छा. काही एक टूप त्यांची अशी ब्लॉक सांगितली होती. अरे तर अरे म्हटलं अरे. आता दवाखान्यांचा खर्च आपल्याला परवडणार नाहीये, म्हणून बरोबर. मी आपल्या सहज स्वामींचं पुस्तक मला शेजारी मिळालंय का हा हा. आमच्या सोबत, ते वाचलं दिंडोरीचं. अच्छा आणि अच्छा. हा. त्यातून मला ते मग मंगळवार मध्ये गोगावले मठ आहे ना, हो 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 तिथं हो. केले मी. मग तिथून मला ती अं, मला बोलतच नाही ना काय नाही, मॅडम. सावकाश बोला सावकाश बोला. ते आणि दमणार आहे. हं. मग ते गुरुचरित्राचं त्यांनी मला घ्यायला लावलं. अच्छा. त्यांनी हा. हा. मग ते गुरुचरित्र घेतलं, स्वामी महात्मा घेतलं आणि मी ते पारायण केलं मी. आता साधं भोळंच केलं मी, म्हणजे असे नियम कुठलेच नाही केले, मला काही हा. माहित नव्हतं ना त्यावेळेस. बरोबर. आणि मनानेच केलं सगळं? मनाने मनाने केलं. नाही, तिथलं त्यांनी दिलं होतं ना मला, अं, हा गोगावले हा मठामध्ये. हा गोगावले हा हा मठ हा हा हा. तिथं ती गुरुवारची चिठ्ठी वगैरे मिळते ना महाराजांची, मग ते आदेश होतो महाराजांचा की हे अच्छा. करा ते करा. हा. हा तर हा. त्यात आलं होतं मला गुरुचरित्राचं पारायण करा आणि अच्छा. स्वामी महात्मा वाचा म्हणून 3 वेळा ते वाचायचं आणि मग गुरुचरित्र करायचं. ओ. असं साधी भोळी सेवा होती, हा. पण इतका सुंदर अनुभव आला मला मॅडम. हो. आणि विठ्ठल रुक्मिणीची पितळेची पूर्वीची आमच्या मूर्ती आहे. हा हा त्याच्यावर फूल होतं. तर मला काही एवढं, मी माझ्या मनात काहीच नव्हतं. हा हा. तर ते फूल असं हललं. तर अय्या. तुम्हाला ते असं नवल वाटलं की हे काय असं झालं म्हणून. हा हा तर हा हा. आणि तो अनुभव मला खूप सुंदर आला. आणि अरे ते सुनबाईला मग ते दिवसच राहिले लगेच. किती ते झाल्यावर छान. अनुभव भरपूर आहेत तसे. आणि आता जस्टली हा. दुकानाचं पण काम झालंय, घराचं काम झालं, आमचं फ्लॅटचं काम झालं बापरे, महाराजांच्या किती काम कृपेने. करून दिले बघा खूप महाराजांनी. खूप सुंदर. आता दुकानाचं पण काम झालं, मागच्या 23 सालात घराचं काम झालं. वा 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 ते आता दुकान घेतलंय मुलांनी छोटंसं. पण वा. ते पण महाराजांच्या कृपेनेच, म्हणजे महाराजांनी जरा मला, आम्ही टेन्शन मध्येच होतो. पहिलं भाड्याचं दुकान होतं आमचं. हा 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 हा. तर तिथं जरा एका मुलीने जरा त्रास दिला त्या मुलाला माझ्या. बापरे. त्याच्यावर मग ते मग त्याचं मन तिथल्या त्या दुकानात गिऱ्हाईक वगैरे भरपूर त्यांनी बसवलं होतं. हा म्हणजे असं लेडीज आणि जेंट्स असतं ना, हा मिसेस, हा. माझी सुनबाई आणि ते दोघं करायचे. अच्छा. तर मग तिने जरा असं काय बोलली ते, मग ते वेगळंच झालं सगळं. अरे अरे अरे. मग ते दुकान त्यांनी सोडलं. हं. 2-3 केंदळे दादांकडे गेलो आम्ही दोघं पण. हा. मग दादांनी सांगितलं होईल तुमच्या दुकानाचं पण काम. अरे वा. म्हणजे भाड्याने, म्हणजे आम्ही मनात घ्यायचं ठरवलं नव्हतं, भाड्याने काय होईना म्हटलं चालेल. हा पण हा ते हा. 2-3 महिने आमचे त्यातच गेले होते. मग केंदळे दादांकडे जाऊन आल्यावर जरा त्याला पण म्हणजे त्याला खूप टेन्शन आलं होतं. असं आपण एवढं नाव कमवलेलं त्याचं एका दिवसात म्हणजे सगळं हे झालं ना. हो, असे असतात ना काही खूप उगाचच. डिप्रेशन मध्ये गेला होता तो. पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं ताई. दादांना म्हटलं मला ह्यातून बाहेर काढा. हा हा आणि हा. मला त्यावेळेस आम्ही खूप टेन्शन मध्ये होतो मॅडम. बाई गं, खूप वाईट एवढं वाटलं. खूप एवढं वाईट काय वाटलं. झालं होतं म्हणजे? तिने ना आरोप केला त्याच्यावर की मला टच केलं म्हणून. आणि त्या दिवशी मुलगा माझा आजारी होता, म्हणजे त्याला जुलाब वगैरे असे होत होते, तर तो जाणार नव्हता दुकानात. हा तर मी हा काय म्हटलं, आज रविवार आहे, तू जाऊन ये हा जरा हा. वेळ तरी जा. तर उपाशीच असताना आणि बाई मग गं. ते
मला हे सांगायचं का, तर महाराजांनी मला त्यावेळेस खूप मदत केली. ह्यातनं कसं बरोबर. बाहेर काढलं त्यासाठी मी सांगते हे. बरोबर आहे, बरोबर आहे. तर त्यावेळेस मग त्यांनी गेला दुकानात 4 वाजेपर्यंत. दोघं गेले होते. तर हां. तिने पण काम केलं, त्याने पण काम केलं आणि ती म्हणजे असं वरती खाली होतं लेडीजचं आणि खाली जेंट्सचं होतं. हां, 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 हां. तर ती वरती लेडीजचं काम करत होती हां. आणि हा पण म्हणजे केस वगैरे असं ते कटिंग असतात ना, हो, हो, हेअर हो. कट वगैरे बरं. तसलं तो करायचा. तर हां. त्यानी डोक्याला असं म्हणजे ते मालिश वगैरे असतं ना, हो, ते हो. करत होता आणि ती मुलगीला फोन केल्याशिवाय तो घेत नव्हता क्लायंट. हां. म्हणजे मुलगी जर असली तर तो जेंट्स घ्यायचा नाही, जेंट्स असले तर मुलीला घ्यायचा नाही. हां, म्हणजे हां. फोन करूनच तो घ्यायचा क्लायंट असं. बरोबर. हां, हां. ती मुलगी न सांगताच म्हणजे आता ओळखीची दरवेळेला येते, पैसे ठेवायची, कधी उधारी वगैरे, तरी तो काय बोलायचा नाही. हां, जाऊ दे हां. जवळच आहे म्हणून. हां. आणि काय ते केलं तिने सगळं करून घेतलं तासभर काम. हां. त्याच्याबरोबर एक क्लायंट पण बसलेलं होतं. चांगले सगळे क्लायंट चांगले स्टँडर्ड होते म्हणजे असे. हां, हां, हां. मग तिच्या मनात काय नंतर म्हणली मला टचच झालं म्हणून तिने अरे! ते सासऱ्यांना हो, खूप भांडणं केली तिने आणि माझी सूनबाई म्हणली मी 2च मिनिटं फक्त वरती गेले. तिने ते ब्लिचिंग केलं होतं ना, ते हां, हां. बघायला फक्त गेली आणि तेवढी वेळ तिने साधली. बघा किती लबाड हो. आणि तो एकतर आजारी, त्यातून पाणी नुसता पाण्यावर होता तो. जेवण नाही, काही नाही. अरे, पोलीस अरे! केस झाली. हो, खूप त्रास झाला त्यावेळेस. म्हणजे मग एवढं आपलं केलं तिने पोलीस हो, केसपर्यंत? ते हो, मग ते आम्हाला कधी आयुष्यात पोलीस चौकी माहीत नाहीये. अरे, पण ते अरे! तसं मग काय ते मग तिने नंतर मग सगळ्या लोकांनी समजावून सांगितलं. तिथले लोकं पण म्हटले, की सागर असा नाहीच आहे मुलगा. म्हणजे असं बरोबर. स्वतः चालवत आहे तो म्हटल्यावर कसं असं स्वतःच्या दुकानात थोडंच कोण असं आणि करणारच बिझनेस नाही. शक्यतो कोणी 6 करतच वर्ष नाही हो. झालं तिथं होता तो 6 वर्ष अ आणि हां, तिथं दुकानात तो काम. तर तो मालक सुद्धा म्हटला, की "काय तू जायचं नाही कुठे." म्हणजे हां. मालकाने पण पाठिंबा दिला होता, की "तू जाऊ नको कुठे." हां, 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 तर मग हां. त्याच्या मनाला ते खूप लागलं हां, नंतर हां. आणि मग गेला आणि ते झालं सगळं मिटवलं आम्ही. पैसे दिले ते पोलीस त्यांच्याच बाजूने सगळे त्या बायकांच्या. ते वेचत हां, होते. असंच स्टॅन्स ते घेतात पोलीस नेपाळी लोकं पण. होती ना तिथली, ती स्थायिक राहणारी. आणि मग हां. तिथले जे बिल्डिंगमधली चांगली लोकं होते, अध्यक्ष होते वगैरे ते सगळे गेले, तिथलं मिटवलं. हां. ते झाल्यावर मग त्याचं काही दुकानात जायला मनच होत नाही ना. 3 महिने असे गेले. 2 महिने गेल्यावर मग मी म्हटलं दादांकडे जाऊ आपण. हां, हां. तो सारखा असा विचार करतच राहायचा. त्याला काही सुचायचंच नाही. बाई गं! दादांकडे गेल्यावर मग दादांनी म्हटले काही म्हणजे आपली भाकरी आहे ती सांभाळायची दादा म्हटले. बरोबर, दादांनी खूप बरोबर. चांगलं सजेशन दिलं. चूक जर झाली असली, काय झालं असलं तुझं, तरी आपली भाकरी सांभाळायचं काम करायचं. बरोबर, आणि बरोबर. दादांनी तिथलं स्वामींच्या पुढचं हे दिलं. खूप छान वाटलं तिथं मठामध्ये पण. हां, हां, हां. आणि त्याला मग थोडं-थोडं त्याला धीर यायला लागला. मग दुकान बघायचा. 2 महिने दुकान बघितलं, दुकानच मिळत नव्हतं लवकर. भाड्याने अरे! बघायचं, हे करायचं तर काय. हां, आणि नंतर मग असाच एक दिवस खूप टेन्शनमध्ये देवाला स्वामींना म्हटला, हां. "माझी लेकरं-बाळ आहेत, मी किती दिवस फिरू महाराज?" आणि बाई त्याच गं! दिवशी लगेच त्याला एक एजंट भेटला आणि जे दुकान आम्ही बघितलं होतं ना पहिलं, तेच हां. दुकान त्याला मिळालं. अय्या! बघा हो, हो, तेच दुकान मिळालं. आणि आता त्याचं स्वतःचं झालं ना आता? स्वतःचं झालं स्वतःचं. आता हां, हप्ते भरायला जरा त्रास होतो. दादा म्हणले 2 महिने होईल त्रास. मग हां. तुम्ही मला फोन करा, मग मी तुम्हाला हे देतो. तर आता सकाळीच विषय झाला, की दादांकडे कधी जायचं आपण म्हणून. हां, तर तो हां. म्हटला सोमवारी वगैरे जाऊ आपण. सोमवारची सुट्टी असते त्याला. हां, 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 पण हां. खूप सुंदर महाराजांनी सगळ्या संकटात खूप संकट माझे मिस्टर गेलेत 23ला. अरे, अरे, अरे! हो. तर त्यातनं पण त्यांनी ते अनुभव मी लावायचे ना, तर मिस्टर माझे मोठ्याने आवाज कर, मला पण ऐकायचंय. अय्या! बघा. मी म्हणायचे माझ्या स्वामी म्हणजे मला पहिले ते हसायचे ना, स्वामींचं बघते, स्वामींचंच हां, करते, देवाचं. हां, हां, तर हां. मी म्हणायचे, "आता कशाला माझ्या स्वामींना तुम्ही विचारता?" असं मी बोलायचे. बाई तर गं! खूप असं त्यांना पण खूप महाराजांचं नंतर प्रेम वाटायला लागलं. बघा. हं. पण ते काय त्यातनं आजारातनं बाहेर नाही काय आले. झालं होतं म्हणजे त्यांना? त्यांना प्रोस्टेट झालं होतं. ते काय अचानकच झालं सगळं त्यांचं. तर औषधं वगैरे केली, ऑपरेशन केलं, बॉम्बेला नेलं होतं. हां, हां. झालं पण काही ते नंतर त्यांचं वाढतच गेलं, की म्हणजे वाढणारं होतं ते. अच्छा म्हणजे वाढणारं होतं ते. करणारं हां, होतं. हां. त्यामुळे खूप औषधं केली पण काही फरक नाही पडला. पण बापरे! महाराजांनी त्यावेळेस पण खूप मदत केली. कोरोनाच्या काळात मदत केली. खूप खूप महाराजांनी केलेलं आहे हो माझ्यासाठी. करतात बाबा स्वामी. तर आणि आत्ताचा तर अनुभव ह्या
घराचं आणि ह्याचं आम्ही स्वप्नात पण एवढं पाहिलं नव्हतं. म्हणजे आमची तशी परिस्थिती पण नाहीये मॅडम. बघा. आणि आता हे एकट्याच्या जीवावर आहे. पण हे काय केलंय त्यांनी आता एवढं कर्ज पाणी मिळालं पण त्याला पहिलं घराचं असून पण. बघा. हो. खूप मग हे विहित सगळं लिहिलं आहे त्यांची ताई. लीला आहे. त्यामुळं खूप असं आभार मानण्यासाठी मी अनुभव सांगण्यासाठी तसे अनुभव भरपूर आहेत अजून पण. हां, शेअर बरं. करत जा ताई. हो, हो. आणि आता तुम्ही हा शेअर केलाय ना, पुढचं लवकरच शेअर कराल हो, बघा हो. तुम्ही. आणि मॅडम आता तुमचा फोन लागला ना, हे खूप माझं भाग्याचंच काम आहे. कारण सकाळी महाराजांना म्हटलं, "महाराज कधी हो मी बोलणार हां, ताईशी?" अय्या. तर मला म्हणजे असं बोलायला दरवेळेस बोलायची मी, फोन करणार, फोन करणार. हां. पण मला सांगताच यायचं नाही, काही बोलता यायचं नाही, काही मी आई कसं गं! बोलायचं, काय बोलणार असं बोलायचे मी सारखी त्यांना. हां. आणि आज मी घरात आले कुलूप उघडून आता तुमचा फोन आलाय. मस्त, मस्त ताई. अजून हो, आता शेअर केलं ना, अजून तुम्ही लवकरच हो. शेअर कराल आणि बघा. मी रोज ते स्वामींचं वाचते आणि सगळं बोलते पण असं. हो, नातवंडांना पण शिकवा हां ताई हो, छान. हो. तारक मंत्र वगैरे सगळं बोलते मी. माझं सगळं तोंडपाठ आहे ते अरे वाह! दिंडोरीचं मंत्रचं असतात ना मंत्र हो, साधं ते हो, सगळं. हो, हो. महाराजांचा अवतारनिका, गुरुचरित्राची अवतारनिका रोज असतं माझं ते वाह, वाचन. वाह, 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 वाह! रोज, रोज ते सुंदर, वाचल्याशिवाय सुंदर. मला चैनच नाही पडत. नातवंडांना वेळ पण असतो हे तर. सगळं बोलायला शिकवा. हो, हो, हो. हं. तुमचा आशीर्वाद मला पाहिजे. आहेच, आणि आहेच ताई. का नाही आणि राहणार? मी ताईंना पण भगत ताईंना पण आता फोन करणार होते. म्हणजे ते कर्जासाठी म्हणजे कसं हां, दुकान सेवा आपलं घेण्यासाठी. व्यवस्थित चालावं, गिऱ्हाईक जरा बरोबर आहे, चालावं. बरोबर आहे. हं. करा त्यांना 1 ते त्यांचा 3 मध्ये फोन त्यांना. टायमिंग किती असतो तेच मला त्यांचं माहिती दुपारी 1 ते 3 मध्ये त्यांना करायचा. नाही. आणि हं. केंद्रे दादांना पण भेटून या. हो, जाणार आहे आम्ही सोमवारी. बरं का? त्यांना पेढे वगैरे घेऊन गेलतो आम्ही. हां. आणि मला दत्त मंदिर तर तिथलं महाराजांचं खूप खूप आम्ही 2दा गेलो. परत एकदा मुलगा दुसऱ्या मुलाला घेऊन गेलता अरे नातेवाईकाला. वाह! हो. हो का? त्याला तिथलं खूप आवडलं आम्हाला ते. किती भाग्यवान तुम्ही. हो. त्यांचं दर्शन झालं तुम्हाला. दोनदा झालं. पायावर डोकं ठेवून आम्ही आणि महाराजांनी माझ्या हातात हात घेतला. मला म्हणले, "काही काळजी नका करू तुम्ही." अरे वाह! किती दादा बोलले. छान, किती छान दादा ताई. आणि मी दुकानात येतो बोलले ते, पण हां. मला महाराजांचा आदेश आला की येणार म्हणले मी. अरे वाह! हो, असे पण बोलले. आता कधी येतील तेव्हा येतील, महाराज. येतील, येतील. लवकरच आदेश देतील स्वामी. त्यांनी आम्ही सांगितलं ना दुकानाचं काम झालं म्हणून. हां, हां. खूप चालू छान झालं ना ठिकाणी दुकान? एक दुकान आणि घर सगळं जवळ-जवळ मिळालंय मॅडम. वाह! आणि आता मी वाह! शुक्रवार पेठेत राहते हां, आणि ते दुकान हडपसर साईडला आहे ना, तर हां, सोसायटी पण चांगली मिळाली. ती पण त्यांच्या कृपेने आणि महाराजांच्या मंगळवार पेठेमध्ये गोगावले महाराजांच्या मठामध्ये हां, समोरच पैशाचा व्यवहार झाला. म्हणजे आम्ही खूप घाबरत होतो ते करायला असं. हां, की हां. एवढं कर्ज वगैरे काढायचं, हे करायचं. बरोबर. तर तो माणूस पण आम्हाला इतका चांगला भेटला आणि काही कारण नसताना तो म्हणला, "घ्या मला घर काढायचंय हे." अय्या! हां. बघा. आणि ते काम पण झालं महाराजांसमोर. मी महाराजांकडे बघते या. म्हणलं, "महाराज हे करू का नको मी? मला खूप भीती वाटते." आणि त्यांच्या समोरच ₹20,000 त्यांना विसार पाव असतो ना हो, तो दिला हो, मी. हो, हो, हो. महाराजांच्या अगदी मठामध्येच ते झालं घराचं काम सगळं पण. झालं ना रजिस्ट्रेशन वगैरे? हो, सगळं झालं. आता अरे वाह! 2 वर्ष झाले. हप्ते पण व्यवस्थित जात होते. आता फक्त एक जातील. दुकान घेतलं म्हणून हां, जरा थोडे नाही ते दुकानाचे हप्ते व्यवस्थित जात होते घराचे. हां, आता हां. थोडे 2 महिने जरा आता हे दुकान घेतल्यामुळं हां, थोडं हां. झालं. नाही, नाही. बाकी ते काही पण नाही. होऊन जाईल लवकर. हं, काही हं, टेन्शन राहणार नाही तुम्हाला. हं. तुमचा आवाज हे सगळं असं वाटतं मी आता कुठेतरी चांगल्या एकदम असं स्वर्गात असल्यासारखं वाटतंय मला. मी फोन केला की उचला माझा फोन हो, तुम्ही. हो ताई हां. हो, शेअर थँक यू. करते हां ताई. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ ताई. खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.